500 पुढं. बरं आता आता लेवल नॉर्मली आता. हो. Yes. आणि किती दिवस झाले तुम्ही आहार घेता? 5 वर्ष झाले. 5 वर्ष होते ना सर. आणि तुम्हाला म्हणजे मग आहार महाग वाटत नाही का तुम्हाला हॉस्पिटल पेक्षा? नाही, हॉस्पिटल अपेक्षा महाग नाही सर. हॉस्पिटल लय महागड आहे. आणि हॉस्पिटलला काय म्हणजे किती महाग म्हणजे मग स्वस्त वाटतं का तुम्हाला हे आपलं न्यूट्रिशन? हॉस्पिटल पेक्षा स्वस्तच आहे इथं. फारच स्वस्त आहे. येस येस. चला बघू शकता तुम्ही की जबरदस्त असा सरांचा रिझल्ट आहे. शुगर नॉर्मल आहे त्यांची. 5 वर्ष झाले आपल्या फॅमिली सोबत जॉइन आहेत. कंटिन्यू सातत्य हे खूप महत्वाचं आहे. तुमचे वेलनेस कोच आहे यांचं मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. येस. येस वेलकम सर सर कंटिन्यू आणि बोला. कंटिन्यू करण्याला फार महत्व आहे. येस येस. कंटिन्यू करणं खूप महत्वाचं आहे. सातत्य म्हणजे त्यालाच म्हणतात येस. आणि जे बरोबर. कर येस. तुमचा आहार घेणं बी हा खूप महत्वाचा आहे. वर्कआउट झाल्यानंतर 20 मिनिटाच्या आत तुमचा आहार घ्यायचा आहे आणि त्यानेच तुम्हाला खतरनाक जबरदस्त असा रिझल्ट भेटणार आहे. येस सर? गुड मॉर्निंग. येस येस. चला वेलकम आहे सर. असं सातत्य ठेवा. तुम्हाला जे भेटलं ते इतरांना शेअर करा. लोकांना मदत करा. येस. येस उषा मॅडम. येस पाटील सर बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. कुठून आहात? परिचय द्या तुमचा. माझं नाव आहे सचिन पाटील. मी पालघर बोईसर येथून आहे येस. आणि किती दिवस झाले फॅमिली जॉइन करून? मागच्या 14 महिन्यापासून आपल्या फॅमिली सोबत आहे. येस. आणि कशासाठी आला होता फॅमिलीमध्ये? ऍक्च्युली माझं जे काम आहे मी रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये आहे आणि काम जे आहे ते पूर्णपणे बसून आहे. त्यामुळे पोटाचा थोडासा घेर आणि काही आपल्या मित्र सवंगडीबरोबर थोड्या लागलेल्या वाईट सवयी. येस येस. आणि मग आता रिझल्ट भेटला का सर? हा झालं ना सर. 10 ते 12 किलो वजन वेट लॉस केलंय आणि किती दिवसात कमी झालेलं आहे? ते झालं तरी पण 6-1 महिन्यामध्ये वजन कमी झालं. येस येस. अगोदरचे त्रास काय होते सर तुम्हाला फॅमिली जॉइन करायच्या अगोदर? ऍसिडिटीचा त्रास होता प्लस वाढलेलं वजन, पोटाचा घेर आणि शिड्या वगैरे चढताना पाय दुखायचे. आता ते सगळंच एकदमच नील झालेलं आहे येस. आणि आता आणि आता बऱ्यापैकी त्रास कमी झाले का बंद झाले? पूर्ण ग्लास बंद चेंज. पाटील सर, सचिन पाटील सर, आहे सर. ग्लास चेंज झाला ना तुमचा? रात्रीचा ग्लास चेंज झाला ना? हो हो नक्कीच. रात्रीच्या ग्लासच्या जागी सकाळचा ग्लास आला, बरोबर आहे? हो हो सकाळच्या क्लास मध्ये किती एनर्जी असते सर? हो भरपूर एनर्जी येतात. सकाळच्या क्लास मध्ये माणूस उड्या मारतो आणि रात्रीच्या क्लास मध्ये माणूस झोपतो. खरंय का? हो हो हो. Yes. चला आणि असं सातत्य ठेवायचंय सर. इतरांना मदत करायची आहे. जे नक्कीच तुम्हाला भेटलं ते इतरांना द्यायचंय. नक्की येस. नक्की. येस वेलकम आहे सर. येस. चला कंटिन्यू करायचंय. लय भारी. शेक सगळ्यांनी घ्यायचा आहे. यस. आज सकाळचा क्लास आहे आणि याच्यात एनर्जी आहे. ओके. क्या बात आहे. बहुत बढ़िया. दोघांचाही शेक रेडी. दोघे शेक नाश्ता करून आम्ही आता यवतमाळ साठी ट्रेनिंग साठी निघत आहोत. 9:30 वाजता शार्प आम्ही यवतमाळला सर्वांच्या आधी राहणार. आपल्याजवळ 80+ गेस्ट यवतमाळ ट्रेनिंग साठी आहे. मी सध्या बुलढाण्याला आहे परंतु 9:30 वाजेपर्यंत यवतमाळला पोहोचणार 100%. येस. यस. तर चला ट्रेनिंग साठी यायचंय. सगळ्यांचा रिझल्ट छान आहे. फक्त सगळ्यांनी